नमस्कार मित्रांनो, बघतायत ना आणि बघायलाच पाहिजे माझा चॅनल. तर मित्रांनो, आज मी घेऊन आलेलो आहे कालच्या आणि आजच्या एपिसोडचं काहीतरी लेखाचिट्टा. तर कालच्या वीक म्हणजे कालच्या जे एपिसोड दाखवला त्याच्यामध्ये असं दिसलं आहे की जे नॉमिनेशन कार्य पार पडले त्याच्यावर पंढरीनाथचे मुद्दे बरोबर होते. कारण वापस तुम्ही तसंच करणार आहेत का, आज एकत्र मग पुढच्या वीकला वापस भांडणं असंही. आणि आजकाल आता असं होतं आहे की गेम काही समजत नाही. निक्की आणि वर्षाचं थोडं भांडण झालं, इकडं घनश्याम दरोडे आणि यांचं थोडंसं वाजल्यासारखं वाटलं, म्हणजे भांडणं झाल्यासारखंच होतं ते, म्हणून भांडणंच होते एका प्रकारे. तर तेच. आणि नंतर मग असा विषय घडला की कायच की आता चला मग दुसऱ्या मुद्द्यावर बोलू. मग अभिजितचं पण आणि त्यांचे जे बी ग्रुप आहे त्याच्यामध्ये पण वाद व्हायलेत की आर्या नाही पाहिजे आपल्याला, आणि इकडेही भांडणं व्हायलेत थोडे. आणि पण इकडं असं व्हायलं आहे की एकीकडे जान्हवी, आर्या आणि वैभव यांचाही वेगळा ग्रुप होतो आहे, थोडासा वेगळा, म्हणून असं दिसत आहे आम्हाला तरी. तर कार्य चालू झालं कालच्या शेवटी कार्य चालू झालं. आणि त्याच्यावर सगळं असं झालं की ग्रोसरी पूर्ण पहिले स्टोरूममध्ये घेतली, आणि या आठवड्यात काही स्पेशल आहे तर त्यांनी पूर्ण ग्रोसरी दिली पण, आणि 2 टॉयलेट बाथरूम दोन्ही वापरायला दिले. बट तिथं एक ट्विस्ट असा आणला की तुम्हाला बेबी करन्सी त्याच्यात एक विशेष अधिकार आणि प्लस हे भेटणार तुम्हाला बेबी करन्सी. एक प्रत्येक फेरीला 25,000 भेटणार बेबी करन्सी, जी टीम जिंकली ते. तर बीबी फॉर्म यावेळेस ओपन झालं तर बीबी फॉर्ममध्ये कोण येतं तेही बघूया. तर टीम ए होती निक्की, अरबाज, धनंजय, पंढरीनाथ आणि घनश्याम. तर याच्यात चांगलं झालं बघा. नंतर मग दुसरी टीम होती टीम जान्हवी, आर्या, वैभव, सूरज, अंकिता आणि बस, आणि वर्षा हे संचालिका होते, आणि इकडं अभिजित टीम एचा संचालक होता म्हणून. तर चला मग बघूया काय होते. आणि कार्य पार पडलं. पहिली फेरीमध्ये दूध जमा करणारे 2 व्यक्ती होते, अरबाज आणि पंढरीनाथ गेले, आणि टीम बी मधून वैभव आणि अंकिता गेले. आणि दूध साठवून त्या कंटेनरमध्ये डेअरीमध्ये टाकायचे काम निक्की, धनंजय आणि घनश्यामचे होते, आणि इकडं जान्हवी, सूरज आणि आर्याचे होते. तर इथं टास्क चालू झाला. आता टास्क होणार तर धक्कामुक्की तर होणारच. तर धक्कामुक्कीमध्ये अरबाज जो एकदम असा पैलवान तो दुसरा पैलवानशी धक्कामुक्की करत होता. आणि म्हणजे दुसरा पैलवान म्हणजे आपला वैभव बाप्पा, वैभव एक नंबर बाबा, म्हणजे त्यांनी धक्कामुक्की केली अरबाजशी. तर याच्यात तो फेअर दिसला असं आपण तरी म्हणूया. तर झालं फेअर. पण यावेळी याच्यात धक्क्यामुक्कीमध्ये बिग बॉस आलेमध्ये आणि त्यांनी रद्द केलं. पहिली फेरी रद्द झाली म्हणजे असं झालं की ट्विस्ट एक आला की दोन्ही टीममधून एक सदस्य घराच्या त्या जे कार्य होतं त्याच्या बाहेर जाणार होतं. हा कठोर निर्णय घेतला होता. तर टीम एमधून आणि जे एक जण बाद होणार टीम ए मधला आणि टीम बी मधलं ते विरोधीची टीम सांगणार होती. तर असंच झालं. सगळं चर्चा करू लागलं टीम ए आणि टीम बी. आणि टीम एला तर चालू होतं का कोणाला करावं, अरबाजला करावं का वैभवला, असं सगळंच चालू होतं. मात्र दोघं वेगळ्या याचे. मग टीम एकमध्ये याच्यात मग आता येतो दुसरा एपिसोड. हा एपिसोड इथं संपला, कारण
तिथं ते सगळे निर्णय घेऊ लागले तोपर्यंत त्यांचं जे हे ते संपलं. आता दुसरं 29वा एपिसोड. तर 29व्या एपिसोडमध्ये पहिल्याच ह्याच्यात टीम एमधून अरबाज आणि टीम बीमधून वैभव गायब. मला इथं एक वैभवचं पटलं नाही की त्यांनी आपले मुद्दे मांडायला पाहिजे. नाही नाही मी नाही जाणार, तुम्ही दुसरं कोणाला तरी करा, विकेशला या कोणाला तरी. पण त्याने तलवार टाकल्यासारखी केली आणि त्यांचं पहिलेच ठरलं होतं अरबाज जाणार, ज्याने धक्कामुक्की केली तर वैभवही जाणार असं होतं. तर वैभव आणि हे बाद झाले. मग दुसरी फेरीचं झालं. दुसरी फेरी झाली. आता दुसरी फेरीमध्ये एकच व्यक्ती म्हणजे एक जमा करणार आणि 3 वाचवणार असे होते. तर तिथं जमा केली पंढरीनाथ आणि अंकिताने. आणि मला एक गोष्ट आनंद म्हणजे हसण्यासारखं होतं की चक्क अंकिताने अरबाजला धक्का दिला. म्हणजे अरबाज कुठे, अंकिता कुठे, काही म्हणजे अरबाज काही बोलताना काहीतरी काही विचार का, ठीक आहे. तसं मग दुसरी फेरी झाली. दुसऱ्या फेरीत आर्या एकदम ॲग्रेसिव्ह खेळले. आर्याने काय टक्कर दिली जबरदस्त. मला आर्याचा खरंच या आठवड्यात गेम आवडला. तिचं या कार्यात आवडलं ज्या ह्याच्यात. आणि या ह्याच्यात मला अजून एक व्यक्ती आवडली जी या वीकमध्ये थोडी अजून हे झालेली, ती आहे जान्हवी. जान्हवी म्हणजे एक नंबर खेळायली. आता तिचं एकच फोकस आहे. तिच्या निकीच्या ग्रुपपासून ती जेव्हापासून वेगळी झाली तिचे मतं एक ठोस द्यायली, मतं ठोस देते म्हणजे मतं देते असं आपण म्हणू शकतो. तर मतं देणं म्हणजे बरोबर आहे. तर तिथं मतदान देणारच, ठीक आहे. तर मग हे सगळेच चांगले खेळले. जान्हवी चांगली खेळली, सूरजही खेळला. पण मला वाटतं की जान्हवीला थोडे मूल्य बसणार आहेत कारण रितेश दादाकडून. कारण ती जसं याला आपल्या घनश्यामला ओढत खिचत होती, जसं अंकिताला बोललं तसं जान्हवीलाही बोलला. पण ते विरुद्ध घनश्यामलाही बोलला. कारण घनश्यामने जे तिच्याशी जे वाद करणं मला चल निघ असं की जे केलेलं आहे ज्या याच्यावर, तर इथे जरा तेही बोलणार याच्यावर. आणि नंतर मग ही फेरी रद्द झाली. यांच्या अशा वादावादावर ही फेरी रद्द झाली. आणि अंकिता तिथं सटकली म्हणून तिला मेडिकल रूममध्ये लगेच ही फेरी रद्द झाल्यास लगेच तिला मेडिकल रूममध्ये बोलवलं. आणि अजून एक सांगतो, टाळ जसं संपला तसं आर्या आणि अरबाजचे थोडेसे वाद झाले की ती तिकडून बोलायली, मग ह्या उत्तर द्यायला, मग दोघांची बाण चालू होते. पण नंतर दोघांनी सॉर्ट आऊट केलं ते गोष्ट. नंतर मला एक गोष्ट रितेश दादांना सांगायची. रितेश दादा यांची 100% क्लास घेणार या कार्यावर. तरी सगळ्यांची, निकीची असो या सगळेजण निकीला टार्गेट करायला सगळेही त्याला जबाबदार आहेतच. आणि रितेश दादा तेच बोलणार. घनश्याम आणि जान्हवीचे तर 2 दिवसापासून जे आपण बघतोय तर ते वादावाद तर चालूच राहणार. कारण खूप वाद होत आहे त्यांच्यात. हे कार्य रद्द झाले. आणि नंतर मग जसं बिग बॉसने जाणार या याच्यावर रितेश दादा 100% सगळ्यांची क्लास घेणार म्हणजे घेणार. कारण या आठवड्यात हिचे हे कार्य रद्द झालेले आहे. रितेश दादा 100% या सगळ्यांची बोलणार याच्यावर. तर बघूया. आणि तो विशेष अधिकार जो होता तो याच्यात एका आठवड्याची इम्युनिटी होती. एक वीकची इम्युनिटी खूप मोठी गोष्ट असते. पण तेही यांना सिरियसली नव्हती या काय नव्हतं. आणि सगळं ब्लेम हे सगळे निकीवर फोडतात. तसं तुमची पण चूक आहे. जान्हवी असो, सूरज असो, सगळ्यांची चूक आहे. तर याच्यात काही प्रश्न नाही. आणि ड्युटीचे वाटप चालू होते की जेवणाच्या याच्यावरून भांडण झाले जान्हवी आणि यांच्यामध्ये की मी जेवण नाही देणार, हिला नाश्ता नाही देणार असं चालू होतं. पण असं काही करायला नाही पाहिजे. कारण अन्न हे अन्न म्हणजे खाऊ घालणं एक मोठं म्हणजे प्राऊड आहे.
दुश्मनाला पण खाऊ घालू शकतो आपण, असं आहे. तर बघूया रितेश दादा याच्यावर पण जान्हवीला बोलू शकते. नंतर मग अरबाजला ती टोमणी मारते अरबाजला की असं तसं तसं, आणि अरबाज असं चाललं आहे आगे खाली पिछे कुवा असं झालं. समोर निक्की भडकवती आणि इकडं जान्हवी त्याला बोलते, आणि शेवटी तर निक्की आणि धनंजय दादामध्ये वाद झाले, आणि त्या ह्याच्यामुळंच वाद झाले की कोणाची वडील नाही काढावे त्याच्यामुळं. आणि नंतर मग हे वैभवची पण वाद झाली जान्हवी, आणि असं दिसत आहे की जान्हवी बी टीममध्ये जाणार, 100% जाणार नाही, गेली आहे जान्हवी. टीम ए तर राहिलीच नाही आहे, टीम बीमध्ये जान्हवी जाणार असं हे ठरलेलं आहे. अरबाज आणि धनंजयमध्ये पण वाद झाले की ती डायरेक्ट जसे कॅप्टन रूममध्ये झोपली जाऊन, तर तेही जमलं नाही. त्याच्यावरही रितेश दादा क्लास घेतील, पण अरबाज आणि जान्हवीचे पण वाद झाले. तर असा होता पूर्ण आजचा एपिसोड. तर आजच्या एपिसोडमध्ये रितेश दादांना तो कार्यावर बोलणार, 100% बोलणार. आणि जे आता हे करतात लोक जान्हवी वर्सेस निक्की जे चालू आहे ते खरंच तुम्हाला मजा यायली का ते सांगा मला. आणि अरबाजचं फार दोघात अडकल्यासारखं झालं आहे की जान्हवी, वैभव आणि निक्कीच्या याच्यामध्ये अडकला आहे. तर बघूया काय होते. आणि आता एक कार्य पण येणार आहे, तर त्याच्यावरही पण बोलूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. तर मित्रांनो, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि हे एवढं बोलून मी, आणि तुमच्या प्रेमाची मला फार गरज आहे. थँक्यू. आणि असंच प्रेम द्या. धन्यवाद. नमस्कार.